ऑल वेलकम टू माय चॅनल. आपण आज प्रॅक्टिस सेट 10.2 करणार आहोत. त्याच्यातलं सेम आहे, डिव्हिजन आहे, फक्त डिव्हिजन जी आहे आता ती बायनॉमियलनी आहे. आधी आपण मोनोमियलनी बघितली, आता बायनॉमियलनी डिव्हिजन आहे. पण ते करायच्या आधी हे नाव आहे नो, हे फार इम्पॉर्टंट असतं. हे आपण एकदा रीड करूया, म्हणजे हे समजून सांगते. While dividing a polynomial, operation of division ends if the remainder is 0 or the degree of the remainder is less than the degree of the divisor. म्हणजे डिवायझरपेक्षाची डिग्री स्मॉल असेल खाली, जसं आपण मागच्या ह्याच्यात बघितलं ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये. इथे बघा, इथे एक्स स्क्वेअर आहे आणि इथे एक्स क्यूब आहे, म्हणजे एक्स क्यूबने एक्स स्क्वेअरला डिवाइड होणार नाही. मग तेव्हा इथे थांबायचं, पुढे जायचं नाही. ठीक आहे, तेच तिथे सांगितलं तरी इज लेस दॅन द डिग्री ऑफ द डिवायझर, तिथे डिव्हिजन एंड होते. नेक्स्ट आहे इफ टर्म्स इन द डिव्हिडंड आर नॉट इन डिसेंडिंग ऑर्डर, राईट देम इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ इंडायसेस. If any index term is missing, assume the coefficient of that term to be 0 and then complete the descending order. इथे बघा थर्ड ऑप्शन बघा, इथे थर्ड क्वेश्चन 3x + 2x² + 4x क्यूब दिलेला आहे. म्हणजे आधी आपण हे काय करायचं आहे, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपण हे लावून घ्यायचं आहे. म्हणजे आधी 4x क्यूब येईल, मग 2x² आणि मग 3x येईल, आणि मग आपण डिव्हिजन सुरुवात करायची आहे. अजून कुठल्या तरी एका प्रॉब्लेममध्ये स्क्वेअर, हे बघा इथे 7th स्क्वेअरची टर्म नाही आहे. 4x⁴ आहे, 5x आहे, 5x³ - 7x आहे, पण x² नाही आहे. मग इथे x² आपण काय अज्युम करायचं आहे, इथे आपण 0 अज्युम करायचं आहे, आणि मग आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. ठीक आहे, आता प्रॅक्टिस सेट 10.2 मधला फर्स्ट क्वेश्चन बघूयात. फर्स्ट प्रॉब्लेम आपण बघूयात काय आहे. y² + 10y + 24 ला डिवाइड कशाने करायचं आहे, y + 4 ने. सो आता हे आपण नॉर्मल फॉर्ममध्ये लिहून घेऊया डिव्हिजनच्या. y² + 10y + 24 आणि त्याला डिवाइड कशाने करायचं आहे, y + 4 ने. आता इथे एक्सप्रेशनमध्ये बघा, पहिले आपल्याला y² ला डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, कशाने, y + 4 ने. तर इथे आपण काय लिहून घेणार आहे, y² ला म्हणजे y ला कशाने मल्टिप्लाय केलं तर y² येणार आहे. ठीक आहे, याला y ला कशाने मल्टिप्लाय केलं तर y² येणार आहे, तर y ने मल्टिप्लाय केल्यावर अजून एका y ने म्हणजे y² येणार आहे. पण फक्त y एकटा आहे का, इथे नाही, 4 पण आहे. सो इथे आपण +4 ची टर्म लिहून घेऊयात वेगळी. मग 4 ला ज्याने y ला मल्टिप्लाय केलं आहे त्यालाच 4 ने सुद्धा मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे ह्याला सुद्धा y ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे मग हे काय येणार आहे, 4y. ठीक आहे, म्हणजे ह्या दोन्ही टर्म आपण आता इथे लिहून घ्यायच्या आहेत. म्हणजे फक्त क्वोशंटमध्ये काय येणार आहे, y, आणि मग मल्टिप्लाय केल्यानंतर काय येतं आहे, y² + 4y + 4y. काय का, कारण ह्याला साईन कुठलंच नाही आहे, म्हणजे कुठलं साईन येणार आहे, प्लस साईन येणार आहे. सो इथे येईल, डिव्हिजनची ही मायनस साईन असते ती नेहमीप्रमाणे लिहायची आहे, y² + 4y. ठीक आहे, आता हे yची साईन इथे मायनस झाली, सो हे y कॅन्सल होईल. मग हे प्लस साईन आहे, मग मायनस प्लस काय होतं, मायनस होतं. सो ही साईन काय झाली, मायनस. सो 10y - 4y काय येणार आहे, 6y. आता काय उरलं आहे, वरचं घ्यायचं 24. सो इथे आपण 24 घेऊयात. आता हे फर्स्ट झालं. आता सेकंड एक्सप्रेशनमध्ये काय येणार आहे, y ला कशाने मल्टिप्लाय केलं तर 6y येणार आहे. म्हणजे y इंटू काय मल्टिप्लाय केलं तर 6y येईल. तर y ला 6 ने मल्टिप्लाय केलं तर 6y येईल, बरोबर. पण +4 आहे ऑलरेडी इथे, ह्याच्याबरोबर y एकटा नाही आहे. सो +4 ला आपण कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, 6 ने. म्हणजे काय येणार, 6 × 4 = 24. सो इथे काय येणार आहे, मग साईन काय येणार, इथे 6चं प्लसच साईन आहे. सो इथे येणार आहे y + 6. त्याच्यानंतर येणार इथे -6y + 24. ठीक आहे, आता इथे मायनस साईन असल्यावर दोघांची साईन काय झाली, ह्याची पण मायनस झाली, ह्याची पण मायनस झाली, म्हणजे दोन्ही कट झाले. म्हणजे रिमाइंडर काय आलेलं आहे, 0. ठीक आहे, कळलं आहे सगळ्यांना. चला नेक्स्ट करूयात. नेक्स्ट आहे p² + 7p - 5 / p + 3. चला इथे पण सोल्युशन आणि एक्सप्रेशन लिहून घेऊ. चला आता हे नॉर्मल डिव्हिजन फॉर्ममध्ये लिहून घेऊयात. डिव्हिडंड येणार आहे p² + 7p - 5 आणि डिवायझर आहे p + 3. आता p + 3 ला कशाने मल्टिप्लाय केलं तर इथे p² आणि इथे 7p येणार आहे. तर इथे बघा आपण करूया, इथे p × काय हवं आपल्याला, p². पण p एकटा आहे का, नाही, +3 पण आहे. सो इथे 3 सेम नंबरने मल्टिप्लाय केलं दोन्हीला. ठीक आहे, मग p ला कशाने मल्टिप्लाय केलं तर p² येणार आहे p ने. म्हणजे 3 ला पण कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, p ने. म्हणजे इथे काय येणार आहे, 3 × p इज 3p. म्हणजे हे काय येणार आहे, = p² + 3p. ठीक आहे, सो इथे लिहून घ्या. इथे हे जे आहे हे क्वोशंट असणार आहे कायम, ज्याने आपण मल्टिप्लाय करतोय हे कायम क्वोशंटमध्ये येणार आहे वरती. ठीक आहे, सो इथे लिहून घ्या p. इथे येणार आहे
पी स्क्वेअर प्लस 3p. सो हेच हे मायनस झालं, हे मायनस झालं. सो मायनस मायनस हे पी स्क्वेअर गेलं. 7 - 3p किती येणार आहे? 4p. मग हा -5 खाली घेतला. हे फर्स्ट झालं. आता सेकंडमध्ये बघा, पीला कशाने मल्टिप्लाय केलं तर 4p येणार आहे. कशाने मल्टिप्लाय करायला लागेल? सिंगल 4नी. आणि 3ला पण मग काय करायला लागेल? मल्टिप्लाय बाय 4. सो इज इक्वल 4 3 जा 12. ठीक आहे. मग आपण क्वोशंटमध्ये काय येणार आहे आपला? +4. सो इथे लिहून घ्या +4 मायनस काय येणार आहे? ही टर्म काय तयार झाली? 4p + 12 ही अशी टर्म तयार झाली. ठीक आहे. सो येणार इथे 4p + 12. सो इथे हे मायनस होणार आहे, हे मायनस होणार आहे. आणि मग हे मायनस मायनस 4p कट होणार, इथे येणार 0. आणि -5 आणि -12 किती येणार आहे? -17. आता 17ला पी आहे, पीची टर्म आहे का? नाही आहे. तर मग इथे थांबायचं. ही डिव्हिजन इथे संपली. म्हणजे इथे क्वोशंट काय आलेलं आहे? क्वोशंट इज इक्वल टू p + 4 आणि रिमाइंडर आलेला आहे -17. इथे पण लिहायचं राहिलं. क्वोशंट इज इक्वल टू y + 6 आणि रिमाइंडर इज 0. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूयात. चला नेक्स्ट बघा काय आहे? 3x + 2x² + 4x³ डिवायडेड बाय x - 4. मग आता हे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आहे का? नाही. मग आधी हे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये करून घ्यायचं आहे. म्हणजे मग काय येणार आहे? 4x³ + 2x² + 3x. आणि डिवाइड कशाने होणार आहे? ते डिवायडेड बाय x - 4. ठीक आहे. तर आता हे डिव्हिडंड लिहून घेऊ. 4x³ + 2x² + 3x डिवायडेड बाय x - 4. चला आता एक्सप्लेनेशनमध्ये काय येणार आहे? एक्सला कशाने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 4x³ मिळणार आहे. ठीक आहे. 4x³ डिवाइड करायचं आहे ना आपल्याला. सो एक्सला कशाने मल्टिप्लाय केलं तर 4x³ मिळेल. पहिले तर 4 येईल आणि इथे 1च्या इथे काही नाही, म्हणजे काय इथे 1 आहे. सो 1 × 4 = 4. आणि x आहे म्हणजे एक्सचं 3 आणायचं आहे इंडेक्स आपल्याला. तर काय येणार आहे? इथे घ्यायला लागणार आहे स्क्वेअर. म्हणजे x² × x इज x³. आणि x एकटा आहे का? नाही. मग -4 पण आहे. सो -4ला पण आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल? 4x²नी. जे तुम्ही वरती ह्याला मल्टिप्लाय करताय त्यानेच ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे. आता तुमच्या बुकमध्ये एकत्र दाखवलं आहे टर्म ते, तर तुम्हाला समजणार नाही म्हणून मी असं वेगवेगळं दाखवते म्हणजे कळेल. आता इथे -4 आणि ह्याला मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे? -16x². ठीक आहे. हे काही आलं तरी हे आधी आपल्याला ह्याला पहिला नंबर जो दिलेला आहे त्याने डिवाइड झालं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे इथे वरती काय येणार आहे? क्वोशंटमध्ये 4x². मग इथे येणार आहे -4x³ आणि 16x² साईन कुठला आहे? मायनस. सो इथे येणार आहे -16x². सो इथे बघा आता मायनस मायनस हे प्लस आहे, मायनस मायनस हे कॅन्सल झालं. त्याच्यानंतर हे मायनसचं काय झालं? मायनस मायनस इथे प्लस झालं. सो 16 + 2 किती येणार आहे? इथे 18x² आणि मग हे 3x खाली घेतलं +3x. ठीक आहे. तर हे फर्स्ट झालं. आता सेकंड एक्सप्रेशनमध्ये काय असणार आहे आपलं? एक्सला कशाने मल्टिप्लाय केलं तर 18x² मिळणार आहे इज इक्वल टू 18x². ठीक आहे. म्हणजे मग 18ने मल्टिप्लाय करायला लागेल. आणि त्याच्यानंतर x² आहे आणि x आहे. मग x आपल्याला जर x² बनवायचं तर आपण काय करायला लागेल? अजून एक x घ्यायला लागेल. सो हे 18x² झालं. मग -4ला सुद्धा कशाने डिवाइड करायला लागेल? सॉरी मल्टिप्लाय करायला लागेल 18xनी. सो 18 × 4 = 72. म्हणजे इथे येणार आहे -72x. ठीक आहे. चला आता हे लिहून घेऊ. इथे क्वोशंटमध्ये काय येणार आहे? मग 18ला साईन कुठला आहे? प्लस साईन आहे. सो इथे येणार आहे +18x. सो हे मायनस होणार आहे 18x² आणि इथे साईन कुठला आहे? 72ला मायनस. सो -72x. सो हे मायनस प्लस हे कॅन्सल झालं. हे मायनसचं काय झालं? प्लस झालं. 72x प्लस झालं. 72 + 3 किती येणार आहे? 75x येणार आहे. ठीक आहे. आता इथेच थांबायचं आहे का आपण? नाही. एक्सनी एक्सच्या टर्मला डिवाइड होऊ शकतं. सो थर्ड आपलं एक्सप्लेनेशनमध्ये येणार आहे एक्सला कशाने मल्टिप्लाय केलं तर 75x येईल. म्हणजे कशाने मल्टिप्लाय करायला लागेल? फक्त 75नी. मग -4ला पण कशाने मल्टिप्लाय करायला लागेल? 75नी. सो 75नी 4ला मल्टिप्लाय केलं किती येतं आहे? 300. आणि साईन कुठला येणार आहे? मायनस. सो इथे लिहून घ्या. तर हे आलं क्वोशंटमध्ये 18x
आणि 75. आता थर्ड टर्म कुठली असणार आहे क्वेश्चनमध्ये? 75 प्लस 75. सो इथे येणार आहे प्लस 75, खाली काय येणार आहे मायनस 75x आणि 300ला साईन काय मायनस, सो -3. सो हे मायनस मायनस कॅन्सल झालं, मायनस प्लस, इथे मायनस मायनस इथे काय झालं प्लस झालं. सो इथे येणार आहे प्लस 300. मला 300ला एक्सची टर्म आहे का कुठली? नाही आहे. सो इथेच डिव्हिजन आपलं एंड करायचं, इथेच थांबायचं आहे. सो कोशंट काय येणार आहे? कोशंट इज इक्वल टू, आन्सरमध्ये लिहून घ्या, कोशंट इज इक्वल टू 4x² प्लस 18x प्लस 75 आणि रिमाइंडर आहे 300. चला नेक्स्ट सॉल्व करूयात. चला फोर्थ वन बघा, 2m³ प्लस m² प्लस m प्लस 9ला डिवाइड कशाने करायचं आहे? 2m मायनस 1नी. मग आता 2m³ डिवाइड करायला ते फर्स्टमध्ये ऑप्शनमध्ये लिहून घ्या. 2mला कशाने मल्टिप्लाय केलं तर 2m³ येईल. 2 ऑलरेडी आहे सो 2ने येणार नाही. m आहे आणि m³ आहे म्हणजे कशाने मल्टिप्लाय करायला लागेल? m²नी. मग 2mला जर m² मल्टिप्लाय केलं तर खाली जो -1 आहे 2m बरोबरचा त्याला पण कशाने मल्टिप्लाय करायला लागेल? m²नी. म्हणजे काय येणार आहे इथे? -m². म्हणजे आपली टर्म काय तयार झाली? 2m³ मायनस m², जी आपण इथे खाली लिहिणार आहे. सो वरती येणार आहे m², इथे येणार आहे -2m³ मायनस m². बरोबर आहे. चला आता इथे 2m³ कॅन्सल झालं, प्लस m² आणि हे मायनस आहे, मायनस मायनस इथे काय झालं? प्लस झालं. सो हे किती झाले? 2m² झालं. आता आपण प्लस m खाली घेतला. ठीक आहे. आता सेकंडमध्ये 2mला कशाने मल्टिप्लाय केलं की 2m² मिळणार आहे. फक्त mनी मल्टिप्लाय करायला लागेल कारण 2 ऑलरेडी आहे. सो इथे येईल m. मग 2mला जर mनी मल्टिप्लाय केलं आहे तर -1ला पण काय अशाने मल्टिप्लाय करायला लागेल? mनी. सो इथे येणार आहे -1m किंवा नुसतं -m लिहिलं तरी चालतं. मग इथे आपण टर्म काय तयार झाली इथे? 2m² मायनस m. ठीक आहे. सो इथे लिहून घ्या मायनस, इथे पहिले क्वेश्चनमध्ये काय येणार आहे? प्लस m आणि इथे येणार आहे -2m² मायनस m. ठीक आहे. हे मायनस मायनस इथे प्लस असल्यामुळे कॅन्सल झालं. इथे मायनस आहे मग हे मायनस मायनस प्लस झालं म्हणजे m प्लस m काय झालं? 2m झालं. आता ही टर्म राहिली 9, ती आपण खाली घेऊयात 2m प्लस 9. आता थर्ड एक्सप्लेनेशनमध्ये 2mला कशाने मल्टिप्लाय केलं की 2m येईल? 1नी. सो इथे 1 येणार आहे. मग -1ला पण कशाने मल्टिप्लाय करायला लागेल? 1नी. सो इथे येणार आहे -1. म्हणजे आपली टर्म काय तयार झाली पुढची? 2m मायनस 1. सो इथे लिहून घ्या -2m मायनस 1 आणि क्वेश्चनमध्ये काय येणार आहे? प्लस 1. सो इथे बघा 2m कॅन्सल झालं, हे मायनस मायनस प्लस झालं. सो 9 + 1 इज वॉट? 10. म्हणजे 10. आता इथे आपण थांबायचं आहे कारण आता इथे mची टर्म कुठलीच नाही आहे रिमाइंडरमध्ये. सो इथे आपण आपलं डिव्हिजन आहे ते एंड करायचं आहे. मग आन्सरमध्ये लिहून घ्या कोशंट इज इक्वल टू m² प्लस m प्लस 1 आणि रिमाइंडर आहे इज इक्वल टू 10. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय आहे. 3x मायनस 3x² मायनस 12 प्लस x⁴ प्लस x⁵ डिवायडेड बाय 2 प्लस x². मध्ये आपल्याला हे काय करायला लागेल? डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करून घ्यायला लागेल. सो पहिलं काय येणार आहे बघा? x⁴ येणार आहे. मग काय आहे? x³. साईन चेंज करायचं नाही आहे, त्याला जे साईन आहे तेच द्यायचं आहे. मग x³ येणार आहे. मग x²ला काय साईन आहे? मायनस. सो -3x². मग नंतर येणार आहे x म्हणजे प्लस 3x मायनस 12 डिवायडेड बाय, ह्याचंसुद्धा चेंज होणार आहे. x² आधी येईल मग +2 येईल. ठीक आहे. हे लिहून झालं. आता आपण सॉल्व करूयात. चला हे असं आपण या डिव्हिजन फॉर्ममध्ये लिहून घेतलं आहे. आता एक्सप्रेशनमध्ये पहिलं काय येणार आहे? x²ला कशाने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला x⁴ मिळणार आहे. x²ला म्हणजे कशाने मल्टिप्लाय करायला लागेल? x²नी. मग +2ला सुद्धा कशाने मल्टिप्लाय करायला लागेल? x²नी. म्हणजे हे काय येणार आहे? 2x². मग आपली टर्म काय तयार झाली पुढची? x⁴ प्लस 2x². ठीक आहे. आता हे लिहून घेऊ आपण इथे कशाने मल्टिप्लाय केलं आपण? x²नी. मिळणार इथे -x⁴. आता x³ खाली तुम्ही 2x² लिहिणार का? नाही. x² खाली बरोबर 2x² येणार. सो इथे लिहून घ्या, ही जागा अशीच मोकळी सोडायची आणि इथे लिहून घ्या +2x².
ठीक आहे. त्या टर्मच्या खाली ती टर्म लिहून घ्यायची आहे. 4च्या खाली 4, क्यूबच्या खाली क्यूब, स्क्वेअरच्या खाली स्क्वेअर. मग हे एक्स स्क्वेअर एक्स 4 कॅन्सल झालं, इथे 0 आलं. मग हे एक्स क्यूब आपण खाली घ्यायचं आहे, एक्स क्यूब. आणि हे मायनसचं हे काय प्लसचं काय झालं, मायनस झालं. सो -3 - 2 काय झालं, -5x स्क्वेअर. ठीक आहे. सो हे घ्यायचं आणि पहिले 3x पण आपण खाली घेऊयात. आता सेकंड सोल्युशन करूयात आपण. एक्स क्यूब आणायचं आपल्याला, म्हणजे एक्स स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलं की एक्स क्यूब मिळेल, एक्सनी फक्त. म्हणजे मग +2ला सुद्धा कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, एक्सनी. म्हणजे काय येणार आहे, हे 2x येणार आहे. मग आता इथे परत बघा एक्स स्क्वेअरची टर्म नाही आली, ही टर्म काय आली आहे, एक्स क्यूब + 2x आली आहे. ठीक आहे. मग इथे पण तसंच लिहून घ्यायचं आहे. आता इथे येणार आहे +x, इथे येणार आहे एक्स क्यूब. आणि 5x स्क्वेअरला कुठली टर्म आहे का, एक्स स्क्वेअरची कुठली आली आहे का टर्म आपली, नाही, 2x आली. मग इथे +2x इथे लिहून घ्या. ठीक आहे. आता हे मायनस प्लस आणि मायनस कॅन्सल झालं. 5x स्क्वेअर आहे तसं खाली येणार आहे. आणि हे मायनस प्लस काय झालं, मायनस झालं. सो 3x - 2x किती येणार आहे, +x. 1x लिहा. ठीक आहे, तुम्हाला कळणार नसेल तर 1x. आता -12 आपण खाली घेऊ. आता बघा परत थर्ड एक्सप्रेशनमध्ये काय येणार आहे, एक्स स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला -5x स्क्वेअर मिळणार आहे. पहिली टर्म काय आहे, 5x स्क्वेअर, -5x स्क्वेअर. तसं इथे पण तसंच लिहून घ्यायचं आहे. सो एक्स स्क्वेअरला 5 येणारा काय करायला लागेल, -5 घ्यायला लागेल. साईन तर पहिले आपल्याला घ्यायला लागेल मायनस, नंतर 5 घ्यायला लागेल. आणि एक्स स्क्वेअर ऑलरेडी आहे, सो कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, -5नी. मग +2ला सुद्धा कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, -5नी. सो आन्सर काय येणार आहे, 5 × 2 = 10 आणि -10. म्हणजे ही टर्म काय तयार झाली, -5x स्क्वेअर -10. ठीक आहे. सो इथे लिहून घ्या. इथे काय येणार आहे, -5. आणि आपली पुढची टर्म काय तयार झाली, -5x स्क्वेअर -5x स्क्वेअर. त्याच्यानंतर एक्सची टर्म आहे का, इथे नाही आहे. सो एक्सचं तसं जागा सोडून द्या आणि इथे -10 इथे लिहून घ्या. आता इथे बघा हे मायनस हे काय झालं, प्लस झालं. सो प्लस आणि मायनस गेलं, इथे 0 आलं. 1x आहे तसं राहिलं. सो इथे लिहून घ्या x. आणि हे मायनस काय झालं, प्लस झालं. सो +10 आणि -12 म्हणजे काय येणार आहे, -2. बरोबर. आता x - 2 आणि x स्क्वेअर आहे. आता x स्क्वेअरपेक्षा x ही टर्म काय आहे, लहान आहे. सो आपल्याला ह्याला डिवाइड करता नाही. सो इथे डिव्हिजन आपलं इथेच एंड झालं. सो आन्सरमध्ये काय येणार आहे, कोशंट = x स्क्वेअर + x - 5 and remainder is x - 2. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूयात, 6th क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. हे पण आधी नॉर्मल डिव्हिजन फॉर्ममध्ये लिहून घेऊयात. a⁴ - a³ + a² - a + 1 आणि डिवाइड कशाने करायचं आहे, a³ - 2नी. सो एक्सप्रेशनमध्ये फर्स्टमध्ये काय येणार आहे, a³ कशाने मल्टिप्लाय केलं की आपल्याला a⁴ मिळणार आहे, फक्त aनी. ठीक आहे. सो इथे लिहा a. आणि -2 पण आहे इथे. सो -2ला पण कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, aनी. सो = इथे काय येणार आहे, -2a. म्हणजे आपली टर्म काय तयार झाली, a⁴ - 2a. ठीक आहे. सो हे लिहून घ्या इथे -a⁴. आता 2a कुठे येणार आहे, डायरेक्ट क्यूब पण नाही स्क्वेअर पण नाही, डायरेक्ट एच्या खाली येणार आहे. सो इथे लिहून घ्या -2a. ठीक आहे. आता हे मायनस प्लस गेलं, कॅन्सल झालं. आणि इथे मायनस काय झालं, इथे प्लस झालं. सो +2a -a म्हणजे काय राहिला, एकच a राहिला. 2a मधनं 1a गेला, किती राहिला, एकच a राहिला, a. आणि मग हा +1 आपण खाली घेऊ. आणि हा a³ पण खाली येईल, -a³ + a² पण खाली येईल. ठीक आहे. आणि हा इथे काय येणार आहे, साईन ह्याची प्लस येणार आहे. आता सेकंडमध्ये a³ आणायचं आहे आपल्याला. मग a³ कशाने मल्टिप्लाय केलं की -a³ मिळणार आहे आपल्याला. -a³ आहे ना, सो -a³ आणायला लागेल. मग a³ -1नी मल्टिप्लाय केलं तर a³ मिळेल. मग -2ला सुद्धा कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, -1नी. म्हणजे हे काय येणार आहे, 2. मायनस प्लस झालं. म्हणजे टर्म काय तयार झाली, -a³ + 2. सो इथे लिहून घ्या -1. आणि मग काय येणार आहे पुढे, इथे a³ इथे
मायनस ए क्यूब. ए स्क्वेअर काय आहे का? नाही. ए आहे का? एची टर्म आहे का? नाही. डायरेक्ट नुसतं व्हेरिएबल नाही आहे, कॉन्स्टंट आहे. सो इथे काय येणार आहे? +2. सो हे काय झालं? हे प्लस झालं, मायनस मायनस, आणि हे कॅन्सल झालं. हे ए स्क्वेअर तसं झालं खाली, प्लस ए तसं झालं खाली, आणि इथे हे मायनस प्लसचं काय झालं? मायनस झालं. सो -2 + 1 इज वॉट? -1. ठीक आहे. सो हे काय आता ए स्क्वेअर आपण डिवाइड करू शकतो का ए क्यूबनी? नाही, स्मॉल टर्म आहे. सो इथे डिव्हिजन आपलं एंड करायचं. म्हणजे मग आन्सरमध्ये काय येईल? कोशंट इज इक्वल टू a - 1 अँड रिमाइंडर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस a - 1. चला हा लास्ट क्वेश्चन बघूयात. इथे बघा आता 4x⁴ आहे, -5x³ आहे. स्क्वेअरची टर्म आहे का? नाही. मग ती आपल्याला काय घ्यायची आहे? 0 घ्यायची आहे. -7x + 1. सो ती ही टर्म आधी लिहून घेऊ आपण. 4x⁴ -5x³ प्लस 0 साईन कुठलंच नसतं, सो आपण काय घेणार? +0x² -7x + 1 डिवाइड बाय 4x - 1. आता आपण सोल्युशन लिहूयात. सोल्युशन अँड एक्सप्लेनेशन. सो नॉर्मल डिव्हिजन फॉर्ममध्ये लिहून घेऊ आधी. 4x⁴ -5x³ प्लस 0x² -7x + 1 आणि डिवाइड होणार आहे 4x - 1. ठीक आहे. आता एक्सप्लेनेशनमध्ये बघा काय येईल. पहिलं काय येईल? 4xला कशाने मल्टिप्लाय केलं की 4x⁴ मिळणार आहे. 4x⁴ 4 ऑलरेडी आहे म्हणजे फक्त वरनी करायला लागेल, आणि x आहे आणि x⁴ आहे म्हणजे कशाने मल्टिप्लाय करायला लागेल? x³ सो -1ला सुद्धा कशाने मल्टिप्लाय करायला लागेल? x³ सो इथे काय येणार आहे? -x³. सो टर्म काय तयार झाली? 4x⁴ -x³. सो इथे लिहून घ्या x³ 1x³ म्हणजेच x³ 1 लिहायची गरज नाही. इथे -4x⁴ -x³. सो इथे बघा आता मायनस मायनस इथे काय झालं? प्लस झालं. हे प्लसचं मायनस झालं आणि 4xची टर्म कॅन्सल झाली. सो 0 येणार इथे, आणि इथे +x³ आहे आणि -5x³ आहे म्हणजे काय येणार आहे? -4x³. ठीक आहे. आणि आता पुढे काय घ्यायचं आपल्याला? खाली +0x² खाली घेतला आपण. आता सेकंड एक्सप्रेशनमध्ये काय येईल? 4xला कशाने मल्टिप्लाय केलं की -4x³ मिळणार आहे. बरोबर, ही पहिली टर्म. मग आता 4x ऑलरेडी आहे, मग एक्सला आणि x³ यायला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल? x² आणि साईन काय आहे? मायनस. सो -x² मल्टिप्लाय करायला लागेल. मग -1ला सुद्धा काय करायला लागेल? -x² मल्टिप्लाय करायला लागेल. सो हे येईल +x² येईल इथे. म्हणजे टर्म काय तयार झाली पुढची? -4x³ + x². ठीक आहे. आता हे तर इथे लिहून घेऊ. क्वोशंटमध्ये काय येणार आहे? -x², कारण आपण -x² मल्टिप्लाय केलं आहे. सो इथे येईल -4x³ x² खाली येईल +x². आता हे मायनसचं इथे डिव्हिजनचं ऑलरेडी इथे मायनस असतं म्हणजे हे मायनस हे होणार आहे, प्लस होणार आहे, हे प्लस मायनस होणार आहे. सो हे कॅन्सल होईल. टर्म इथे येईल 0 आणि इथे 0x² मधनं -x² गेला म्हणजे काय येणार आहे? -x². ठीक आहे. 0 मधनं इथे काही ही टर्म आपण फक्त नाही आहे म्हणून आपण ही घेतली आहे म्हणजे हे काय येणार? हे -x² आहे तसं खाली येणार आहे. आता काय राहिलं आपला वरचा 7x. सो इथे घेऊयात -7x. ठीक आहे. आता थर्ड एक्सप्रेशनमध्ये काय येईल? 4xला कशाने मल्टिप्लाय केलं की -x² येणार आहे. आता इथे बघा हा 4 आपल्याला घालवायचा आहे. इथे आपल्याला फक्त x² ठेवायचा आहे म्हणजे आधी तर xने मल्टिप्लाय करायला लागेल कारण एकच x आहे, आपल्याला x² आणायचा आहे. मायनस साईन आणायचं आहे म्हणजे मायनसने मल्टिप्लाय करायला लागेल पहिले, मग xने मल्टिप्लाय करायला लागेल आणि मग आता 4 आपल्याला घालवायचा आहे म्हणजे आपल्याला डिव्हिजनला एक 4 घ्यायला लागेल. बरोबर. आता इथे मी हे तुम्हाला थोडं समजून सांगते साईडला. इथे बघा 4xला जर आपण मल्टिप्लाय केलं -x/4नी तर इथे बघा 4 कॅन्सल होतो आणि मग हे काय राहते? साईन बरोबर इथे मायनस राहते आणि x × x इज वॉट? x² म्हणजे -x² जे हवं आहे ते आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. सो म्हणून इथे काय करायचं? 4नी डिवाइड करायचं. सो डिव्हिजन केलं इथे -x मिळतं आहे -x². आता -1ला पण कशाने मल्टिप्लाय करायला लागेल? -x/4नी. सो इथे लिहून घ्या. मग इथे काय येणार आहे? मायनस मायनस प्लस झालं x/4
4 आलं. म्हणजे आपली टर्म काय तयार झाली पुढची, एक्स स्क्वेअर प्लस एक्स अपॉन 4 ही टर्म आपली तयार झाली. सो इथे लिहून घेऊ. इथे हे काय येणार आहे मायनस एक्स अपॉन 4. मग इथे येणार आहे मायनस एक्स स्क्वेअर आणि प्लस एक्स अपॉन 4. एक्सची टर्म आहे ऑलरेडी म्हणजे एक्सच्या खालीच लिहिली आहे. आता हे मायनस मायनस हे प्लस झालं. सो हे कॅन्सल झालं. इथे आलं 0. हे मायनस प्लस हे मायनस झालं. आता -7x आणि -x अपॉन 4. मग ते आपण साईडला सॉल्व करून बघूयात. कारण हे फ्रॅक्शन आहे. फ्रॅक्शनचा तुमचा पिच्छा सोडणार नाही आहे कधी. सो इथे -7 आणि काय येणार आहे -x अपॉन 4. आता ह्याची आपल्याला ॲडिशन करायची आहे. आता 4नी ह्याला मल्टिप्लाय करायला लागेल 7ला. म्हणजे आपलं काय येईल, डिनॉमिनेटर सेम येईल. डिनॉमिनेटर सेम नसेल तर आपण सबट्रॅक्शन करू शकत नाही. सो इथे -28x -x अपॉन 4. ठीक आहे. 4नी याला फक्त मल्टिप्लाय केलं आहे मी, म्हणून मग हे डिनॉमिनेटरला पण 4नी मल्टिप्लाय केल्यावर काय आलं, 4 आलं. सो -28x -x किती झालं, -29x अपॉन 4. सो इथे काय येणार आहे पुढे, इथे येणार आहे -29x अपॉन 4. आता एक्सची टर्म आहे आणि 4x आहे म्हणजे ह्याला डिव्हिजन होऊ शकते. सो 4th आता 4th एक्सप्रेशनमध्ये लिहून घ्या. 4xला कशाने मल्टिप्लाय केलं की -29x अपॉन 4 येईल. इथे +1 जे राहिलं आहे आपलं वरती ते खाली घेतलं आपण. ठीक आहे. सो -29x अपॉन 4 + 1 झालं. आता 4xला कशाने मल्टिप्लाय केलं की -29x अपॉन 4 येईल. चला इथे मी साईडला करून दाखवते तुम्हाला. 4xला कशाने मल्टिप्लाय केलं तर -29x अपॉन 4 मिळेल आपल्याला. आता 29 डिनॉमिनेटरला आहे म्हणजे हे डिनॉमिनेटरला आपल्याला घ्यायला लागेल 29x. ठीक आहे. 29x मायनस आहे सो मायनस साईन येईल. आता 4 आपल्याला हा घालवायचा आहे इथला. ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथे काय घ्यायला लागेल, हा 4 आपला इथे 4 आणायचा, डिव्हिजनला 4 आणायचा. म्हणजे आपण काय करू शकतो, इथे डिवाइड बाय 16 करू शकतो. 4 4 जा 16. म्हणजे आता बघा हे जर आपण सॉल्व करून बघितलं तर 4 1 जा 4, 4 4 जा 16. काय तयार झालं माझा आन्सर, -29x अपॉन 4. म्हणजे आपल्याला काय घ्यायला लागणार आहे टर्म, इथे x घेता येणार नाही, सॉरी x ऑलरेडी आहे. सो -29 अपॉन 16 घेतलं तर आपल्याला -29x अपॉन 4 ही टर्म मिळते. म्हणजे मग इथे आपण काय घेणार, -29 अपॉन 16. ठीक आहे. म्हणजे मग ही टर्म आपल्याला मिळते. आणि पुढचा आपला -1 आहे त्यालासुद्धा -29 अपॉन 16ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो हे काय येणार आहे +29 अपॉन 16. सो इथे येणार आहे, इथे तर पहिले लिहून घ्या क्वोशंटमध्ये -29 अपॉन 16. आणि इथे खाली काय येणार आहे -29x अपॉन 4 आणि +1च्या खाली काय येणार आहे +29 अपॉन 16. सो आता रिमाइंडर काय राहते बघा, हे एक्स हे प्लस झालं सो हे कॅन्सल झालं, इथे 0 आलं. हे प्लसचं मायनस झालं म्हणजे 1 -29 अपॉन 16. म्हणजे इथे करून बघूयात 1 -29 अपॉन 16. याचा आन्सर काय येतं, 16 1 जा 16, 16 -29 अपॉन 16. डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचा आहे. आता हे -29 मधनं 16 गेले किती राहिले 13. साईन काय येणार आहे -13 अपॉन 16. सो इथे काय येणार आहे रिमाइंडर आपली -13 अपॉन 16 ही झाली रिमाइंडर. कारण इथे 4x टर्म आहे, इथे x टर्म आता एकही राहिली नाही म्हणजे ही काय झाली रिमाइंडर. इथे डिव्हिजन आपलं एंड करायचं आहे. सो आन्सरमध्ये लिहून घ्या कोशंट इज इक्वल टू x³ -x² -x अपॉन 4 -29 अपॉन 16. आणि रिमाइंडर काय आलेली आहे -13 अपॉन 16. ठीक आहे. इथे आपला डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल लेसन पण संपला आहे आणि आपली ही प्रॅक्टिस सेट पण आपला 10.2 इथे संपला आहे. तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही स्वतः सोडवून बघा, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. ह्याची खूप प्रॅक्टिस करायला लागणार आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये इझिली सोडवता येईल. सो ह्याची भरपूर प्रॅक्टिस करा, सारखे वेगवेगळे एक्झाम्पल सोडवून बघा किंवा जे आहेत तेच सोडवून बघा परत फक्त न बघता, किंवा व्हिडिओ पॉज करा आणि मग बघा, आणि मग बघा तुमचं हे आन्सर बरोबर आलं आहे का.
ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल, शिकवलेलं समजत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.